आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। एक अतिशय महत्त्वाच्या कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे नाईट लाईफ जे आहे त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। म्हणजे अगदी गंमत सांगतो, तेल अवीव नावाचं शहर आहे इस्रायलमधलं, ते मी काही महिन्यांपूर्वी गेलो होतो। तर तेल अवीवची ओळख अशी सांगितली जाते की हे जे शहर आहे ते कधीच झोपत नाही, नॉनस्टॉप सिटी ही तेल अवीवची ओळख आहे। तिथल्या महापौरांशी आम्ही बोलत होतो, त्यांना म्हटलं की कशामुळे ही ओळख तुम्हाला फार महत्त्वाची वाटते? 24 तास शहर सुरू असणं, रात्रीसुद्धा हॉटेल्स आणि दुकानं, शॉपिंग मॉल्स सुरू असणं, याच्यामध्ये वेगळेपण काय आहे, त्यामुळे काय घडतं? तेव्हा ते असं म्हणाले की तेच शहर पुढं जातं ज्या शहरामध्ये तरुणांना काहीतरी इंटरेस्टिंग आहे, हॅपनिंग आहे असं वाटतं। जी शहरं ही केवळ वृद्धांची आहेत ती शहरं वाढत नाहीत, त्यामुळे तरुणांना काहीतरी इम्प्रेसिव्ह वाटलं पाहिजे, अमेझिंग वाटलं पाहिजे, म्हणून इथलं नाईट लाईफ हे फार महत्त्वाचं आहे। भारतामध्ये असं नाईट लाईफ येईल असं अशी चर्चा सुरू होती। आठवत असेल तुम्हाला की शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी जेव्हा या प्रकारे मागणी केली तेव्हा अनेकांनी विरोध केला। संस्कृती रक्षक असं म्हणाले हे चुकीचं आहे, कारण रात्री सगळं आयुष्य सुरू होणं म्हणजे बाकी खूप गोष्टी आहेत जे घडता कामा नये। पण आता मात्र केंद्रानं नवा प्रारूप कायदा आणलेला आहे, त्याच्यामुळे हे जे नाईट लाईफ आहे म्हणजे नाईट लाईफचा झिंगाट एका अर्थानं पुन्हा सुरू होणार आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये नाईट लाईफ पुन्हा सुरू होणार आहे, याच्यामध्ये हॉटेल्स आहेत, मॉल्स आहेत, दुकानं आहेत, त्यामध्ये काही बाकी कायदे आहेत, पण हे सगळं घडणार आहे। आणि त्याच्यामुळे आत्ता खरोखरच तरुणाईला एक मोकळीक मिळणार आहे। रात्री पण शहर सुरू असेल, मुळामध्ये रात्री शहर बंद केल्यामुळे ते सुरक्षित होतं हा जो आपला समज आहे त्या समजालाही काही आधार नाही, अशी मांडणी अनेकदा केली जाते। त्यामुळे जल्लोष करावा असं वातावरण आहे, असं एकीकडे आहे। आणि त्याचवेळी दुसरी जी प्रतिक्रिया आहे ती पण फार महत्त्वाची आहे, कारण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो महिला कर्मचाऱ्यांना त्यामुळे रात्रपाळी करता येणार आहे, रात्रपाळी करण्याची मुभा मिळणार आहे। अनेकदा केवळ महिलांच्या सुरक्षिततेपोटी त्यांना ही मुभा मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या अनेक संधी जातात। हे सगळं छान आहे, पण फक्त एक मुद्दा नोंदवतो आणि मग चर्चेला आपल्याला सुरुवात करायची आहे। आमचा कॅमेरामॅन आहे कांचा नावाचा, मी त्याला प्रेमाने कांचा असं म्हणतो, तर तो सांगत होता की त्यानं नाईट लाईफ शूट केलं काही दिवसांपूर्वी, कारण नाईट लाईफ आता सुरू होणार असलं तरी पब्स आणि वगैरे हे सगळं बघता नाईट लाईफ होतंच पूर्वीसुद्धा किंवा आताही सुरू आहेच एका अर्थानं। तर ते जे नाईट लाईफ आहे त्या नाईट लाईफनंतर मुलामुलींचं वर्तन ज्या प्रकारचं असतं, ज्या प्रकारे व्यसनाधीन मुलं मुली जे वागतात ते इतकं भयानक आहे। आणि याच प्रकारचे उद्योग सुरू झाले आत्ता तर काय होईल? सुरक्षिततेचे फार मोठे मुद्दे निर्माण होतील। परदेशामध्ये हे आहे, हे सगळं ठीक आहे, थायलंड, बँकॉक, पटाया असेल किंवा तेल अवीवचा उल्लेख केला, स्वित्झर्लंड आहे, हे सगळं आहे, पण मुळामध्ये त्या प्रकारची संरचना आपल्याकडे आहे का? त्या प्रकारचे बाकी सगळ्या गोष्टी आहेत का? आणि हे नसेल तर मग नाईट लाईफ ही काही धमाल होणार नाही, ती डोकेदुखी होईल अशी पण चर्चा। काय होणार आहे नक्की, धमाल की डोकेदुखी? नाईट लाईफकडे आपण कसं बघतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाईट लाईफ आत्ता खुलेपणानं सुरू होणार असलं तरीसुद्धा पब्स वगैरेमध्ये नाईट लाईफ आहेच, आणि छुपेपणानं जे नाईट लाईफ सुरू आहे हा पुन्हा वेगळा मुद्दा आहे। या सगळ्या अनुषंगानं ही चर्चा आपल्याला आज करायची आहे। नाईट लाईफची धमाल की डोकेदुखी? आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे। धनराज वंजारी माझ्यासोबत आहेत। धनराज वंजारी हे बऱ्याच दिवसांनी माझ्यासोबत आलेले आहेत, निवृत्त पोलीस अधिकारी आहेत। त्यांचं इथं येणं फार महत्त्वाचं आहे, कारण सुरक्षिततेच्या अनुषंगानं एक पोलीस अधिकारी कसं बघतो हे अतिशय महत्त्वाचं आहे। इथेच अंजुषा चौघुलेंना मी मुद्दाम बोलवलेलं आहे। अंजुषा चौघुले या स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत, स्वतः मॉडेल, ॲक्टर वगैरे असल्यामुळे या मुद्द्याकडे आणि त्यातही स्त्रियांच्या रात्रपाळीचा मुद्दा या अंगानं त्यांची मांडणी महत्त्वाची असणार आहे। नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, त्या पुण्यातून आपल्यासोबत आहेत, कारण शिवसेनेनं अत्यंत स्वागत केलेलं आहे। शिवसेनेच्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही अशा पद्धतीनं शिवसेनेचं नक्की स्वागत, त्याची भूमिका काय आहे? अवधूत वाघ भाजपचे प्रवक्ते आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत। अवधूत वाघ बऱ्याच दिवसांनी या कार्यक्रमात आलेले आहेत, त्यांचं मी मुद्दाम स्वागत करतो। राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, तेही आपल्यासोबत असणार आहेत। आणि काल आपण ज्याप्रमाणे एक प्रयोग सुरू केला होता की जाणीवपूर्वक काही प्रेक्षकांना आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतो। आपल्या फेसबुक वॉलवर साम टीव्हीच्या आपण या कार्यक्रमाचा प्रोमो देतो की कार्यक्रम असा आहे, हा विषय आहे, आणि सर्वोत्तम प्रतिक्रिया देणारे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना आपण फोनद्वारे मुद्दाम या कार्यक्रमाला बोलावत असतो। आज या कार्यक्रमासाठी औदुंबर गवळी हे असणार आहेत। औदुंबर गवळी हे अमेरिकेतून आपल्याशी बोलणार आहेत।
आणि अमेरिकेमधलं नाईट लाईफ काय आहे आणि भारतामधलं नाईट लाईफ कसं असू शकतं या अनुषंगाने औदुंबर गवळी बोलणार आहेत. अनुजा मेस्त्री याही आपल्यासोबत असणार आहेत. अनुजा मेस्त्री या प्रकाशनाच्या जगामध्ये काम करतात. विचारी अशी लेखिका असणाऱ्या अनुजा मेस्त्री आहेत, त्याही आपल्यासोबत असणार आहेत. आणि औदुंबर गवळी अर्थात मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तेही असणार आहेत. या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. नाईट लाईफमुळं धमाल वाढणार की डोकेदुखी, आणि ही सगळी चर्चा आहे. ती चर्चा सुरू करताना नीलम गोऱ्हेंकडे पहिल्यांदा जायचा मला मोह होतोय. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे शिवसेनेनं आज ज्या प्रकारे सामनानं जल्लोषाची बातमी छापली आहे की नाईट लाईफचा झिंगाट, आदित्य ठाकरेंची मागणी, पाठपुराव्याला यश वगैरे काही छापलं आहे, एवढं शिवसेनेला कौतुक का आहे, हा एक मुद्दा आहे. आणि नीलम गोऱ्हे या स्त्रीवादी कार्यकर्त्या, लेखिका, विचारवंत आहेत, त्यामुळे स्त्रियांची रात्रपाळी हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. नीलम गोऱ्हे, तुम्ही सुरुवात करा, मग आपण पुढे जाऊया. मला असं वाटतं की आपलं जे आजचं टायटल आहे की धमाल आहे का डोकेदुखी आहे, तर मुळामध्ये संपूर्णपणे मुंबई शहर असेल किंवा मोठी शहरं भारतामधली सगळी, त्या सर्व शहरांच्या मध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याच्याकडे आता गरज म्हणून बघायची वेळ आलेली आहे. याला 3 कारणं आहेत. एक पहिलं कारण म्हणजे ज्या शहरांमध्ये प्रवासाचा वेळ वाढत चालला आहे, पुण्यामध्ये सुद्धा आज 1 तास, पाऊण तास लोकांना ठिकठिकाणी पोचायला लागतो. अशाला नवरा बायको दोघं नोकरी करत असतील तर घरी पोचायला जर का 9 वाजले तर घरचं सामान आणण्यापासून ते बाहेर जायचं म्हटलं तर त्यांना निघेपर्यंत 9:30-10 झालेले असतात. अशा वेळेला चांगल्या प्रकारची हॉटेल्स किंवा अगदी मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा बाहेर जायचं वाटलं तर पुण्यामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणात आज आपण लोक अशी बाहेर निघालेली आपल्याला दिसतात. त्यामुळे खाद्यपदार्थ, हॉटेल्स हा एक भाग आहे. पण दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे घरगुती वापराच्या वस्तू किंवा खरेदी करण्यासाठी ठराविक शनिवार रविवारी फक्त गर्दी तुटून पडणार आणि बाकीच्या वारी लोकांना खरेदी करण्यासाठी जात असताना तेवढ्या सोयीच्या गोष्टी नाही आहेत. यासुद्धा अनेक बाबी दिसतात. तिसरं, विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या प्रकारचे व्यवसाय बदलत गेलेत त्याच्यामध्ये शिफ्टमध्ये काम करणारी लोकं पूर्वी जशी होती त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारनी IT-मध्ये, जिथे अमेरिका किंवा UK याच्यातल्या वेळांशी ॲडजस्ट करून किंवा ईस्ट एशियातल्या लोकांशी वेळा ॲडजस्ट करून काम करावं लागतं आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेला ज्यांना काम करावं लागतं अशासुद्धा लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी ज्या वेळेला उल्लेख केला तर त्या उल्लेखाच्या मध्ये इटरीज, खाद्यपदार्थ ज्या ठिकाणी लोकांना मिळतील, तर आज पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलं तर ती 24 तास उघडीच आहे. बरोबर. पण तिथली कॉफी 240 रुपयाची ही परवडणार आहे का प्रत्येकाला? आणि म्हणून खरं सांगायचं तर मुंबई शहरात तुमच्या लक्षात असेल काही लोकांच्या की प्रमोद नवलकरांनी तर भटक्याची भ्रमंती, म्हणजे एका अर्थाने भटक्याची भ्रमंती जी होती त्याचं आज एका अर्थाने सगळ्यांनाच त्याचं सामोरं जाण्यासाठीची एक संधी म्हणू. आणि अगदी एक शेवटचा मुद्दा पण तो विसरता कामा नये, जो 1 कोटी लोकांना रोजगार या निर्णयामधून मिळणार आहे असं भारत सरकारने म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जी कल्पना मांडली होती मुंबईच्या संदर्भामध्ये आणि महाराष्ट्रासाठी, ती एका अर्थाने देशभर स्वीकारून, बरोबर, आदित्य ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती ते एका अर्थाने देशभर स्वीकारले गेलेले आहे. रोजगारांसह अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. अवधूत वाघांकडे पण मला जायचं आहे, पण भाजपची अर्थातच भूमिका जी आहे ती सकारात्मक असणारच आहे. डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते, या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतात हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे राजू वाघमारे, मला सांगा की तुमची या संदर्भातली भूमिका काय आहे? नाही संजयजी, नाईट लाईफच्या बाबतीत जर तुम्ही बघाल, आताच नीलमताई ज्या पद्धतीने म्हणाल्या की आजकाल हे सगळे नवीन जॉब सगळीकडे आता जे झालेले आहेत, IT च्या क्षेत्रातले असू द्या, एक्सपोर्टच्या क्षेत्रातले असू द्या, मेडिकलच्या क्षेत्रातले असू द्या, हे संपूर्ण ग्लोबलायझेशनमुळे जी एक प्रकारची पिढी जी रात्रभर काम करत राहते अमेरिका आणि युरोपच्या वेळेप्रमाणे, त्यांचा एक सहभाग याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ज्या शिफ्ट बाकीच्या कंपन्या वगैरे आहेत तो एक भाग आला, आणि एंटरटेनमेंट, अशा या 2-3 स्वरूपाचं जर आपण नाईट लाईफ बघितलं तर आता जो कायदा आपण करतोय त्याच्यामध्ये माझ्या वाचनात आल्याप्रमाणे की ज्यांच्याकडे 10 एस्टॅब्लिश म्हणजे 10 किंवा इतर त्याच्यापेक्षा जास्त जर कर्मचारी असतील तर त्या एस्टॅब्लिशमेंटना आपण तुम्ही रात्रभर चालू करायला हे करताय. आमचं मत असं आहे की जर मुंबईचं नाईट लाईफ किंवा इतर कुठेही नाईट लाईफ ज्यावेळी आपण बोलतो
त्यावेळी इतर मॉल किंवा इतर शॉपिंग सेंटर ज्याप्रमाणे उघडे राहतील आणि तुम्ही त्यांना परमिशन देता, त्याचप्रमाणे जो कष्टकरी आणि कामगार वर्ग जो रस्त्यावर गाडी लावतो, जो भाजीपावची गाडी विकतो, वडापावची गाडी विकतो आणि त्याच्यातून आपलं म्हणजे गुजराण करतो, आणि त्यांच्याकडे जे खाणारे जो कामगार वर्ग आहे तो पण रात्रीचा सुटलेला असतो, तो ट्रेन वगैरेनी प्रवास करतो, तर मग त्यांना आपण नाईट लाईफची तुम्ही सवलत देणार आहात की नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की ही सवलत फक्त पब, हॉटेल, रेस्टॉरंट्स यांना होणार आहे. कारण आपल्याला जर नाईट लाईफ आपण म्हणवलं तर त्या बाकीचे जे लोक आहेत, जे शिफ्ट ड्युट्या करणारे आहेत, जे सिक्युरिटीचे कामगार आहेत, जे आयटीच्या क्षेत्रामधले करणारा आयटीचा वर्ग, तुमचा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. अवधूत वाघ, मला सांगा की मुळामध्ये हे जे नाईट लाईफ आहे ते केवळ काही उच्चभ्रू लोकांसाठी किंवा काय या प्रकारचं न होता कष्टकरी सुद्धा त्यामध्ये असले पाहिजेत, हा जो मुद्दा राजू वाघमारे मांडतायत, अवधूत वाघ कसं बघताय? अगदी योग्य आहे तो मुद्दा, परंतु मला तुमचा जो टायटल आहे नाईट लाईफ, या नाईट लाईफ या शब्दालाच विरोध आहे. हे खरं म्हणजे नाईट इंडस्ट्री या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. आज तुम्ही पाहिलं तर आजही मुंबईमधल्या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये आजही लोक काम करतात. सकाळी 8 ते 4, 4 ते 12 आणि रात्री 12 ते सकाळी 8 पर्यंत लोक काम करतात. गिरणगावांमध्ये काम करतात, इंडस्ट्रीमध्ये काम करतात. आज 3rd शिफ्ट नाही असा कुठे कायदा नाहीये. पण लक्षात घ्या की इंडस्ट्रीचे जे लेबर लॉ आहे ते शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्टमध्ये लागू नव्हते. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र सरकारचे काही नियम असतात आणि ते नियम राज्य सरकारने पाळायचेच असतात. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स ऍक्ट. परंतु काही नियम असे असतात की जे प्रारूप केंद्र सरकार नेमतं आणि त्यानंतर राज्य सरकार आपल्याला जसं सुटेबल आहे तसं अडॅप्ट करतं. प्रत्येक राज्याची वेगवेगळी धोरणं असतात, त्या धोरणानुसार त्या ऍक्टमध्ये थोडा फरक होऊन येतं. आज आपण जर ह्या चर्चेला फक्त महाराष्ट्र किंवा मुंबई इथपर्यंत सीमित केलं तर आपल्या लक्षात असं येईल की आजही रात्री 11 वाजताचे वेगवेगळ्या मॉलमध्ये शो आहेत आणि ते रात्री 1:30 आणि 2 वाजता सुटतात. आणि रात्री 1:30 आणि 2 वाजता सुटणाऱ्या शो मध्ये सुद्धा कित्येक लोक सहकुटुंब सहपरिवार येतात. समोर ऑटोज असतात, समोर रिक्षा असतात, लोक आपल्या गाडीने येतात आणि जातात. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम संजीवजी असा आहे की वेदर वी आर शेअरिंग द सेम इन्फ्रास्ट्रक्चर ऑर नॉट. आता उदाहरणार्थ की एखादी शाळा आहे आणि ती शाळा सकाळी 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत चालते, तर उरलेल्या 11 ते 5 या 6 तासामध्ये ती चालणार. उरलेल्या 18 तासांचं काय होणार? मग आपण काय केलं की मॉर्निंग शिफ्टमध्ये शाळा चालवायची आणि त्याच शाळेचा उपयोग करून इव्हनिंग शिफ्टमध्ये शाळा चालवायची, म्हणजे त्याच इन्फ्रास्ट्रक्चरचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होऊ शकतो. एकच इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आणि ते चालवायचं हे काही योग्य नाही. तुमच्या एक लक्षात आलं असेल संजीवजी, खूप वर्षापूर्वी शाळा चालवायचा नियम फक्त संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होता. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर शिक्षण खात्याच्या अधिसूचनेनुसार शाळा चालवायला बंदी होती. पण त्यानंतर ज्यावेळी रात्रशाळेचा प्रश्न आला त्यावेळी कायद्यामध्ये बदल करून रात्रशाळा रात्री 10:30 वाजेपर्यंत चालवायचा कायदा केला. आणि त्यामुळे काय झालं की जे मॉर्निंग शिफ्टमध्ये जाऊ शकत नाहीत असे कष्टकरी, अशी सामान्य मुलं ही रात्रीच्या शाळेमध्ये जायला लागायची. त्याच्यामुळे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला, त्याच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करायला सुरुवात झाली. आपल्याला आता पॉप्युलेशन वाढते, इन्फ्रास्ट्रक्चरची एवढी ग्रोथ होत नाहीये, त्यामुळे राहिलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जास्तीत जास्त बरोबर. अवधूत वाघ, हा मुद्दा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मुळामध्ये हे सगळं होत असताना मूलभूत संरचना हा अतिशय महत्वाचा. मला फक्त एकच सांगायचं आहे की नाईट लाईफ म्हटल्यानंतर रंगीबेरंगी दुनिया आपल्या नजरेसमोर येते. उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना, भारतीय जनता पक्षाला हे अभिप्रेत नाहीये. आम्हाला नाईट इंडस्ट्री हे अभिप्रेत आहे. पण समजा रंगबिरंगी दुनिया असं अंजुषा चौगुले डोळ्यासमोर आलं तर त्यामध्ये गैर काय? त्याच्यापासून एवढं पळायचं कारण काय? रंगबिरंगी दुनिया याचं परसेप्शन बाकीच्या लोकांच्या मनामध्ये काही असेल तरी छान जगता येणं, छान जल्लोष करता येणं, याच्यामध्ये गैर काय आहे? सामनानं आज झिंगाट हा शब्द वापरलाय. झिंगाट हा शब्द काही उद्योगाचा शब्द नाहीये, हा जल्लोषाचा शब्द आहे. तर जल्लोष, रंगबिरंगी एकूण आयुष्य, अंजुषा चौगुले काय म्हणणं आहे? मला तर हे दोन्ही अग्री आहे की असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की जिथे नाईट इंडस्ट्री असेल तर तिथे नाईट लाईफ नसू. लाईफ इज एव्हरीवेअर. एक्झॅक्टली. आणि ह्या दोघांचं इक्वल इक्वेशन जर झालं तर आय थिंक इट वुड बी व्हेरी फ्रुटफुल. मला त्यांच्याशी अग्री करायचं आहे टू सम एक्सटेंट की येस, प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर आपण हा वापरला पाहिजे. आणि आता बिकॉज ऑफ दिस
परमिशन आय थिंक त्याचा चांगला उपयोग केला जाईल. बट त्याचबरोबर नाईट लाईफ आहे हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट होतं. ज्या वेळेला बंद होतं लोक रस्त्यावर यायची, बँडस्टँड कार्टर रोडला जाऊन रात्री 1-1, 2-2, 3-3 वाजता बघितलं तर ही तुफान गर्दी होती. सो असं आणि तिथे काही सगळा वर्ग जो उच्च वर्ग होता असं नाही आहे. बिकॉज ऑफ द सोशल नेटवर्क इतकं सगळ्यांना माहिती झालेलं आहे जागा की चाळीतली म्हणा, लोअर क्लास म्हणा, मिडल क्लास म्हणा, एव्हरीबडी हॅज अ राईट टू लिव्ह देअर लाईफ. आणि अजून एक ह्याचं बघायचं तर जे कोण लोक आज काम करत आहेत, म्हणजे ज्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत, आपल्या वर्किंग इंडस्ट्रीज आहेत, आमची फिल्म इंडस्ट्री आहे, त्या सगळ्यांना सुद्धा वी वर्क इन ऑल 3 शिफ्ट्स. आणि असं नाही होता कामा की बाबा 7-10 नंतर दुकानं बंद झाली. बिकॉज ऑफ दिस इट इज सो हेल्पफुल. इव्हन वर्किंग क्लास जे आता सॅटर्डे संडे शॉपिंगला जातात त्यांच्यासाठी हे किती चांगली गोष्ट आहे की कामं झाल्यानंतर सॅटर्डे संडेला गर्दीत उभं राहण्यापेक्षा अंजुषा, तुम्हाला तोडून फक्त विचारतो की याच्यामध्ये महिलांची रात्रपाळी हा मुद्दा अतिशय Exactly, मी महत्त्वाचा आहे. त्याच्याकडेच आता येणार एक होते. सेकंद, की महिला रात्री येतील पण त्यासाठी आवश्यक असणारी सगळी जी काही इन्फ्रा असेल, संरचना आहे ती आपल्याकडे आहे का? मला तेच सांगायचं आहे की जेव्हा आपण नाईट लाईफचं एक्सेप्टन्स करतोय किंवा त्यांना ओपनली एक्सेप्ट करतोय त्याच वेळेला बायकांची सुरक्षा इज द पॉईंट विच आय रिअली वॉन्ट टू एम्फसाइज. आपण त्या रात्रीच्या जेवढे मेल ऑफिसर्स आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, तेवढ्याच आता फिमेल ऑफिसर्सना सुद्धा ड्युटीवर आणलं गेलं पाहिजे. बायकांना सेल्फ डिफेन्स त्याची अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे. जेव्हा आता पार्टीचं सेशन वाढलं असेल किंवा शिक्षणाला बाहेर किंवा नोकरीसाठी ज्या बायका आता बाहेर जातील त्यावेळेला त्यांचं रक्षण कसं करायचं त्या सगळ्यात आपल्याला भरपूर लक्ष बरोबर. अंजुषा, तुमचा मुद्दा पोहोचला. राजू वाघमारेंना काहीतरी बोलायचं, नीलम गोरेंना काहीतरी बोलायचं, पण आता मी चर्चेमध्ये आणणार आहे आमची प्रेक्षक अनुजा मेस्त्रीला. अनुजा मेस्त्रींनी मगाशी स्क्रीनवर एक रिॲक्शन दिली होती फेसबुकवर. अनुजा मेस्त्री या सगळ्या याच्याकडे अनुजा मेस्त्री आपल्याशी फोनवरून बोलतायत. अनुजा मेस्त्री, कसं बघताय, काय म्हणणं आहे? हाय सगळ्यांना नमस्कार. Yes, नमस्कार. मी मगासपासून ऐकते बरेच मुद्दे मांडले जात आहेत. सर्वप्रथम तर मी या निर्णयाचं स्वागत करेन कारण मी एक आजच्या काळातली तरुणी आहे आणि मला हा निर्णय स्वागतार्ह वाटतो कारण मी याकडे एक रोजगाराची संधी असं म्हणून पाहते. कारण यामुळे अधिकाधिक महिलांना रात्रपाळीचा एक ऑप्शन खुला होतोय. सो याकडे आपण पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे. पण त्याच वेळेला मला एक दुसरा मुद्दा पण हायलाईट करायचा आहे की यामुळे एक दुसरी गोष्ट पण घडून येऊ शकते ती अशी की ज्या महिलांना रात्रपाळी हा ऑप्शन स्वीकारायचा नाही आहे त्यांच्यावरती ते लादलं सुद्धा जाऊ नये, तर ते स्वेच्छेने असावं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आपण हे सगळं अस्तित्वात आणू, एस्टॅब्लिश करू, पण त्यावेळेला आपल्याकडे अर्थात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो सुरक्षा यंत्रणा. आणि मी जी ही बातमी वाचली या सगळ्या संबंधी त्याच्यामध्ये असं दिसलं की जेटलीने असं त्या स्टेटमेंटमध्ये आहे की ज्या कंपनी महिलांची बेसिक सुरक्षा अगदी त्यांच्या टॉयलेटपासून ते त्यांना प्रवासाचं त्यांची सोय प्रवासाची याबद्दल ते तजवीज करणार आहेत ते महिलांना रात्रपाळीची ऑफर करू शकतात. तर या मुद्द्याकडे पण मला तितकंच लक्ष. बरोबर. अनुजा मेस्त्री, तुमचा हा मुद्दा पोहोचलेला आहे. तुम्ही आमच्यासोबत राहा. डॉक्टर राजू वाघमारे, मगाशी नीलम गोऱ्हेंनी स्वागत केलं या निर्णयाचं आणि एका अर्थानं आदित्य ठाकरेंनी पाठपुरावा केल्यामुळे हे घडलं वगैरे असं त्या म्हणाल्या. अवधूत वाघ पण म्हणाले. पण मला असं वाटलं समहाऊ की हे दोघेही स्वागत करतायत पण तरीही त्यांच्या पक्षाची जी एक परंपरागत भूमिका आहे त्यामुळे थोडं सावधपणे पुढे जात आहेत की रंगबिरंगी आयुष्य म्हणू नका, नाईट लाईफ म्हणू नका. हे सगळे जे चाललं आहे, तुम्हाला असं वाटतं का की ही जरा मिश्र प्रतिक्रिया आहे आणि त्यांची थोडी अडचण होते, काय रिॲक्शन द्यावी हे त्यांना समजत नाही, असं काही वाटलं का? संजयजी, नक्कीच. कारण नाईट लाईफ जे आपण म्हणतोय त्याच्या त्या नाईट लाईफमध्ये जर इंडस्ट्री आपण आली तर त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट पण आलं ना. कारण ज्यावेळी तो माणूस सुटतो त्याच्यानंतर तो बारमध्ये वगैरे पबमध्ये जाणार, त्याच्यात म्हणजे ताकाला जाऊन भांडं लपवायची काही गरज नाही. आणि ह्या दोन्ही पार्ट्या का त्याच्यापासून लांब पळतात हे कळायला मार्ग नाहीये. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा संजयजी की आपण ज्यावेळी अशा प्रकारचे कायदे करतो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पूर्णपणे कायदा करण्याच्या आधी तो कायद्याची अंमलबजावणी करताना किंवा त्या कायद्यामुळे ज्या लोकांना कामं करावी लागतील किंवा जे लोक रस्त्यावर येतील त्यांच्याबद्दलची सुरक्षा व्यवस्था, त्यांच्याबद्दलचं इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं, त्यांच्याबद्दलचं. बरोबर, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. नीलम गोऱ्हेंना मगाशी काहीतरी बोलायचं होतं. नीलम गोऱ्हे, बोला.
मला असं वाटतं की कामाच्या ठिकाणी जाणं सोय आणि त्याच्याबरोबर निर्भयपणाने रात्रीच्या वेळेला फिरता येणं. तर मी विहार स्वातंत्र्याशी तो मुद्दा जोडते आणि विहार स्वातंत्र्याशी जोडत असताना मला इथे सांगायला पाहिजे की नाईट लाईफ याचा अर्थ एक जो टिपिकल आहे ना की कॅसिनोज किंवा पब आणि बार, तर त्या शब्दाच्या बरोबर ते जोडलं गेलं आहे, त्याच्यापेक्षा व्यापक अर्थ म्हटलेला आहे. आणि त्यामुळे मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की आत्ता जेव्हा रात्रीच्या वेळेला सगळी आपण म्हणतो ना, असं एक म्हणायची पद्धत आहे, म्हणजे सभ्य माणसं रात्रीच्या वेळेला स्वतःच्या घरी असतात. म्हणजे रस्त्यावरती जर का एकटी मुलगी दिसली रात्री तर त्याचा अर्थ ती बाहेर खेळली आहे असं गृहीत धरतो आपला समाज. पण जेव्हा सगळा समाजच रस्त्यावरती आपल्याला आलेला दिसेल त्यावेळेला त्यातली असुरक्षितता काही प्रमाणात मी असं म्हणेन कमी होताना दिसते. तुम्ही बघा सिद्धिविनायकाला लोक चालत जातात मुंबईमध्ये रात्री, कित्येक मुलींचे जथ्थेचे जथ्थे आपल्याला चालताना दिसतात. मला असं वाटतं की त्यांना ती रात्रीच्या वेळेला जे 12-1 वाजता चालत जाण्याचं स्वातंत्र्य मिळतं ना, ते श्रद्धेच्या बरोबर ते सुद्धा तेवढंच त्यांना महत्त्वाचं वाटत असतं. दुसरं, स्त्रीवादी बायका ज्या आहेत त्यांनी एक फार मोठं म्हणजे नेदरलँड्स आणि या ठिकाणी एक आंदोलन घेतलं होतं काही वर्षांपूर्वी आणि त्यांनी म्हटलं होतं की आमच्या रात्री आम्हाला परत करा. म्हणजे काय की रात्री फक्त गुंड ड्रग ॲडिक्ट लोक फिरणार रस्त्यावर आणि बायकांनी घाबरून घाबरून घरामध्ये बसायचं. त्याच्याऐवजी आम्ही पण निर्भयपणे बाहेर पडतो आणि आम्हाला सुरक्षितता देणं हा आमचा अधिकार आहे, आम्हाला तो मिळाला पाहिजे. आणि म्हणून जो एम्प्लॉयर आहे त्याच्यावरती जशी तिथल्या महिला कर्मचाऱ्यांबद्दलची जबाबदारी आहे, तसं मला एक अत्यंत वरिष्ठ स्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मी त्यांना जेव्हा आदित्यनी हे मांडलं त्याच्यानंतर त्यांना बोलले आणि मी त्यांना म्हटलं की मला तुम्ही फ्रँकली सांगा, मी काही तुमचं नाव घेऊन कोट करणार नाही आहे, पण तुम्हाला असं नाही का वाटत की पोलिसांचं काम वाढेल यामध्ये? तेव्हा ते म्हणाले की ताई मी तुम्हाला खरं सांगतो स्पष्ट अगदी की आज दुकानं उघडी आहेत का चालू आहेत, हॉटेल्स बंद केली आहेत का गुपचूप शटर उघडं ठेवलंय, हे बघण्यात आम्हा पोलिसांचा कितीतरी वेळ जात असतो. आणि मग गुपचूप शटर चालू आहे मग त्याच्याशी पोलिसांनी बघायचं आणि मग त्यात काहीतरी करायचं. त्याच्याऐवजी ठीक आहे ना, उघडे आहेत म्हटल्यावरती पोलिसांना दुसऱ्या उलट सुरक्षिततेच्या कामासाठी वेळ मिळू शकेल असं आमचं मत आहे. म्हणून आम्ही नो ऑब्जेक्शन. तुमचा मुद्दा पोहोचला बरोबर. त्यांनी जो महिलांच्या अनुषंगाने मुद्दा मांडला तो फार महत्त्वाचा आहे. मला आठवलं की एका हिंदी लेखिकेने असं म्हटलं होतं की जागतिक महिला दिवस तुम्ही साजरा करता, आम्हाला केवळ महिला दिवस नको, आम्हाला महिलांची रात्र पण हवी आहे, रात्रीवर पण आमचा अधिकार असला पाहिजे. धनराज बंजारे, मी मुद्दाम तुमच्याकडे शेवटी आलो. याचं कारण असं की या सगळ्यांच्या चर्चेमध्ये किंवा सगळेजण बोलत असताना प्रामुख्यानं जो मुद्दा आहे तो आहे सुरक्षिततेचा. तर ही व्यवस्था जेव्हा येईल किंवा नाईट लाईफ जेव्हा सुरू होईल तेव्हा तो ताण सहन करण्याची तयारी आपल्या एकूण यंत्रणेमध्ये आहे का, काय म्हणणे? खरं तर बरंच झालं माझ्याकडे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे आलेले आहात की तुम्ही सेलिब्रेशन करायला आलाय असं वाटलं मला. म्हणजे डोक्याला हॅट वगैरे घालून तुम्ही चक्क सेलिब्रेशन करायला आलाय की काय? सेलिब्रेट करण्यासारखी गोष्ट आहे. पण संजय, बरं झालं तू माझ्याकडे सगळ्यात शेवटी आला. आणि मला आवडलं तुझं हे पहिल्या ओळीतलं तुझं रूपक ते की धमाल आणि डोकेदुखी. जेव्हा जेव्हा समाजाची समाजमनाची धमाल असते तेव्हा पोलिसांची ती डोकेदुखी असते. म्हणून हा विषय मला आवडला. आता पोलीसची आजची जी संख्या आहे ना, त्या संख्याबळावरती प्रचंड ताण या नाईट लाईफमुळे येणार आहे. मॅडम म्हणाल्या तसं नाईट लाईफ आता ते पोलीस जातात बघतात हे असं राहणार नाही आहे. नाईट लाईफनंतर एक जल्लोषाचं वातावरण असतं. जल्लोषाचं वातावरण पब, ड्रिंक, कोणीतरी आपलं आक्रोश करणं, दिवसभराची भडास काढणं, अशा जेव्हा प्रकार होतात तेव्हा पोलिसांना हे सगळं आवरण्यासाठी करावंच लागतं एक्स्ट्रा काम. आणि मला वाटतं आजचा जो पोलीस फोर्स आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी 3 पट म्हणजे ग्राउंड लेवल कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, SP पर्यंत हा वाढेल तर नाईट लाईफ खऱ्या अर्थाने इथे स्वागतार्ह होईल. मला वाटतं आपले मुख्यमंत्री ज्यांच्याकडे स्वतः गृह खातं आहे ते याचा विचार केल्यानंतरच हा केंद्राचा कायदा या ठिकाणी लागू करतील. त्याशिवाय मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते इथे. नकळत सोव्हिएत इंडिया हा अमेरिकन इंडिया होत चालला आहे असं जर ITच्या माध्यमातून म्हटलं तर आज आमची मुलं जी रात्रीचं काम करतात आणि त्यांना रात्रीच्या वेळी 1-2 तास झोपायला किंवा मग चहा घ्यायला, कॉफी घ्यायला जावं लागतं 3-4 वाजेपर्यंत, कारण अमेरिकन कंपनीज तिकडे दिवस उजाडलेला असतो म्हणून काम करतात आणि यांना रिस्पॉन्स द्यावा लागतो म्हणून त्या ठिकाणी ते लोक जातात. याशिवाय एक लहानसा पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की तरुणाईची मानसिकता.
तुम्ही यंगस्टर्स बघा, यंगस्टर्स मॅक्झिमम वूड लाईक टू स्टे आउट ड्युरिंग नाईट टाईम. 10 वाजता त्यांचा दिवस सुरू होतो आणि मग ते त्यांच्या हिशोबाने बरीचशी कामं, त्यांना असं वाटतं याचा काय आमच्यावर ताण येत नाही आणि आम्ही असं लाईफ आम्हाला एन्जॉय करू द्यायला पाहिजे. आणि काय एन्जॉय करू द्यायला नको, आम्ही आमची व्हॅल्यू सिस्टीम स्वतः निर्माण करू, स्वतः हे करू. या सगळ्या गोष्टी जरी असल्या, खेड्यापेक्षा हा मुद्दा प्रामुख्याने अर्बनाइज याच्यासाठी जरी लागू असला तरी एवढं मात्र निश्चित की पोलिसांवर ताण पडणार आहे. पोलिसांची संख्या अपरिहार्यपणे आपल्याला वाढवावी लागणार आहे. इतकंच नव्हे, त्यांचं प्रशिक्षणही देऊन आपल्याला त्यांना या नाईट कन्सेप्टसाठी, झिंगाटसाठी तयार करावं लागणार आहे. तुम्ही एकदम झिंगाडच्या मूडमध्ये आलेले आहात. तुमच्या डोक्यावरची हॅट ऑस्ट्रेलियन आहे असं तुम्हीच मला मगाशी सांगितलं. आणि एकूणच तुम्ही ज्या प्रकारे सगळी मांडणी करता आहात ती फार महत्त्वाची आहे, चांगली आहे. पण तुम्ही जो उल्लेख केला की सोव्हिएत इंडियाचं अमेरिकन इंडिया होतोय का, खरं म्हणजे सत्तेवर ते आहेत की ज्यांचा स्वदेशीच्या अनुषंगाने एकेकाळी नारा होता, ते सगळे आता भारताचं अमेरिकीकरण करण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न करतायत ते चांगलं आहे की समकालीन होणं फार आवश्यक नाही, नाही, असतं. अजिबात नाही. मंडळी होत आहेत, समकालीन होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण अमेरिकेचा उल्लेख तुम्ही केला आणि औदुंबर गवळी नावाचा आपला प्रेक्षक अमेरिकेतून आपल्यासोबत असणार क्या आहे. बात आहे. त्यामुळे मी मुद्दाम अमेरिकेत औदुंबर गवळी आहे, नाईट लाईफ तो बघत असतो. औदुंबर, तुमचं या कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत. औदुंबरचा फोन सुरू आहे का? ब्रेक नंतर आपण घेऊया, औदुंबरशी ब्रेक नंतर बोलूया. पण मला एक सांगा, राजू वाघमारेंना काहीतरी मगाशी बोलायचं होतं. डॉक्टर राजू वाघमारे, ही सगळी जी मांडणी होते आहे, तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे? नाही संजयजी, आता ही जे हा जो कायदा करतायत बीजेपी, हा कायदा त्यांनी केलाय हे एका अर्थाने ठीक आहे. पण ते बीजेपीचं जे नवीन म्हणजे जे नेहमीच आहे की यू टर्न, कारण ज्यावेळी आदित्य ठाकरेंनी हा मुद्दा घेतलेला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातली बीजेपी याच्या विरोधात उभी ठाकलेली. राज पुरोहित पासून आशिष शेलार पासून अगदी देवेंद्र फडणवीस पर्यंत याच्या विरोधात होते. त्यांनी त्या मारियांना ते विड्रॉ करायला लावलं आणि आज तीच बीजेपी हा परत कायदा घेऊन येते आहे. म्हणजे त्यांचं जे यू टर्नचं गणित आहे त्या गणिताशी त्यांनी अगदी सामने ठेवले. राजू वाघमारे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मी पण जरा टर्न घेतो आणि जातो अवधूत वाघांकडे. अवधूत वाघ, एवढा यू टर्न कशामुळे घेतला आणि जेव्हा आदित्य ठाकरेंनी हा मुद्दा मांडला होता तेव्हा त्याला विरोध भाजपनं केला, तो का केला? तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना या उत्तराला मी 2 भागामध्ये घेतो. पहिल्या भागामध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेच्या परमार्श घेतो. सर्वप्रथम नाईट इंडस्ट्री मुंबईमध्ये जर आपण विचार केला तर काय प्रथमच चालू नाही आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 24/7 अशा काम चालू असतं आणि त्याच्यामध्ये अनेक परिचारिका आणि अनेक महिला डॉक्टर्स हे सातत्याने काम करत असतात. केईएम हॉस्पिटल असो, जेजे हॉस्पिटल असो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असो किंवा छोटी छोटी इस्पितळं असो प्रायव्हेट, तिथे सातत्याने महिला अतिशय कार्यक्षमतेने काम करत असतात. आणि आतापर्यंत जर एखादं उदाहरण जर गेलं तर मला असं वाटत नाही की महिलांवर अशा प्रकारे कुठं काही वाईट प्रसंग ओढवलेला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर ऐरणीवरचा आहेच, महत्वाचा आहे, परंतु दिस इज नॉट द फर्स्ट टाइम व्हॉट इज हॅपनिंग. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्यावेळी मरोल MIDC मध्ये सिप्सचं नवीन एक हे झालं आणि सांताक्रूज एक्सपोर्ट ओरिएंटेड झोन झाला, त्यावेळी 18 तास काम करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्यामुळे कायद्यात बदल करण्यात आला. मुंबईच्या शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्टमध्ये अमेंडमेंट करण्यात आली, फॅक्टरी ऍक्टमध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि एक्सपोर्ट झोनमध्ये सातत्याने 16 तास काम देण्यात आली. यावेळी सिप्समध्ये काम करणाऱ्या महिलांना, तरुण मुलींना आपल्या घरापासून सिप्स पर्यंत आणि सिप्स पासून त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करायची जबाबदारी ही त्या सिप्सच्या मॅनेजमेंटवर आली आणि त्यामुळे आजही सिप्समध्ये अनेक मुली रात्रपाळीमध्ये सुद्धा काम करतात. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की भारतीय जनता पक्षाच्या कुठच्याही नेत्यांनी या कायद्याला विरोध केला नाही. विरोध यासाठी होता की फक्त मुंबई शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्टमध्ये बदल होऊच शकत नाही, कारण त्यासाठी प्रारूप कायद्याला बदल करावा लागतो. केंद्राच्या श्रम मंत्रालयामधनं तो कायदा पारित व्हावा लागतो आणि त्यानंतर स्टेटने तो अडॅप्ट करावा लागतो. यासाठी आम्ही हा कायदा केंद्र सरकारने अडॅप्ट करावा आणि केंद्र सरकारने तयार करावा आणि तो अवधूत, तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, मला ब्रेक घ्यायचा आहे. पण नीलम गोऱ्हे, एवढाच होता का विरोध, की विरोधाचं काही अन्य कारण होतं? जरा समजावून सांगा.
मला असं वाटतं की आदित्य ठाकरे वयाने लहान असल्यामुळे काही लोकांना असं वाटलं असेल की त्यांना काही व्हिजन नाही आहे, पण नॅशनल व्हिजन आहे आदित्यला, की जे आज राष्ट्रीय स्तरावरती स्वीकारलं गेलं, त्यामुळे त्या मुद्द्यामध्ये काहीतरी अर्थ होता, एवढं मी निश्चितपणे म्हणू शकते. राजू वाघमारे, काय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे म्हणून नीलमताई बोलत नाहीये, पण सगळ्या बीजेपीच्या नेत्यांनी या गोष्टीवर टीका केली होती, अगदी देवेंद्र फडणवीसांसकट सगळ्यांनी. त्याच्यामुळे आता अवधूतजी इकडे म्हणतायत की आम्ही कायद्याला विरोध केला, असं काही नव्हतं. ओपनली टीका केली होती आणि ओपनली सांगितलं होतं मारियांना की तुम्ही राजू वाघमारे परत मागे घ्या तुमचा म्हणून. मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण नीलम गोरेंनी अतिशय डिप्लोमॅटिकली मुद्दा त्याचं उत्तर दिलेलं आहे की आदित्य ठाकरेंची विजन बरोबर होती, एवढंच मला माहिती आहे. त्याच्या संदर्भात आणखी काही ते बोलत नाहीयेत. पण ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. किती आव्हानं आहेत, नक्की काय होणार आहे, नाईट लाईफ धमाल की डोकेदुखी, तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत नाईट लाईफमुळं धमाल वाढणार की डोकेदुखी वाढणार, आणि सगळी वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत. साधारणपणे नाईट लाईफला विरोध फारसं कोणी करत नाही आहे, पण ती धमाल कशी असावी वगैरे याच्या अनुषंगानं होतं आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक राजकीय मुद्दा पण हळूच पुढे येतो आहे की जेव्हा आदित्य ठाकरेंनी हा मुद्दा मांडला होता तेव्हा ज्या भाजपनं विरोध केला त्याच भाजपच्या सरकारनं केंद्रात मात्र आता हा कायदा पुढे आणलेला आहे वगैरे वगैरे. अंजुषा, मला एक सांगा, मुळामध्ये ही सगळी चर्चा आपण करत असताना अनेकदा जी उदाहरणं सांगितली जातात ती प्रामुख्यानं परदेशातली असतात. म्हणजे आदित्यसुद्धा त्यांनी जेव्हा हा मुद्दा मांडला तेव्हा परदेशातल्या काही शहरांची उदाहरणं त्यांनी दिली होती की ज्याप्रमाणे मी मगाशी तेल अवीवचा उल्लेख केला, किंवा सगळीच आणि अनेक शहरं आपण सांगू शकतो, लंडन असेल, न्यूयॉर्क असेल, पूर्ण अमेरिका असेल. तर या सगळ्यामध्ये जो काही मुद्दा आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की प्रामुख्यानं म्हणजे जरी नाईट लाईफ सुरू झालं तरी मुंबईमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे खरंच मुंबईची एका अर्थानं प्रगती होईल, जागतिक दर्जाचं शहर जे मुंबईला करायचं आहे असं आपलं स्वप्न आहे, त्याच्या अनुषंगानं हे किती महत्त्वाचं वाटतं? मी हे 3 पॉईंट्समध्ये सांगायचा प्रयत्न करते. फर्स्ट इज यूथ. आपलं जे यूथ आहे ते खरोखर त्याला एक चान्स मिळणार आहे या नाईट लाईफमुळे, कारण खूप क्रिएटिव्ह माइंड्स आहेत आपले हे यूथ, आणि समहाव त्यांना कधी कधी त्यांना दिवसामध्ये फंक्शन करता येत नाही, आणि त्यावेळेला हे जेव्हा बाहेर पडतात रात्रीचे आणि देवर बी मेनी मीडियम्स, त्या तिथे जाऊन दे बिकम क्रिएटिव्ह. अमेरिकन कंपन्याज आहेत किंवा परदेशातल्या ज्या काही कंपन्या, दे वॉन्ट टू टॅप दिस यूथ, देअर ब्रेन्स इन रॉ फॉर्म, आणि दिस इज गोइंग टू हेल्प देम इन दॅट फॉर्म. सेकंडली, आपण जे मुंबईला म्हणतो की आपल्याला इंटरनॅशनल लेवल एक मेट्रो सिटी आपण म्हणतोय, त्याचा ह्याला खूप फायदा होणार आहे ॲज अ टुरिस्ट प्लेस. बिकॉज आपण आज लंडनमध्ये जेव्हा जातो त्या ऑफकोर्स एव्हरी पर्सन वॉन्ट्स टू गो अँड पार्टी लेट नाईट. आपण US ला जातो तेव्हा पण आपण तेच करतो, पण मुंबईमध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांचं सतत एक सांगणं असतं, वी जस्ट पार्टी टिल 1 o'clock. अरे, नाव दे हॅव दिस ऑप्शन. सो ऑफकोर्स ऑन अ इंटरनॅशनल लेवल सुद्धा मुंबई एक इंटरनॅशनल मेट्रो सिटी त्या ह्याच्यात सुद्धा बघितली जाईल. हे सगळं चालू असताना जेव्हा आपण एक इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलतोय किंवा त्यांच्या पार्टिंग लाईफबद्दल बोलतोय किंवा टेकिंग मुंबई टू द नेक्स्ट लेवल बोलतोय, तिथे थोडासा एक ड्रॉबॅक दिसतोय. म्हणजे देर वुड बी सम कन्झम्पशन ऑफ मोर ऑफ अल्कोहोलिझम, यूथ गोईंग टुवर्ड्स ड्रग्स. सो ह्या सगळ्यावर आपल्याला कुठेतरी सुपरविजन एक केलं गेलं पाहिजे, आणि ते सुपरविजन फक्त पोलिसांचं असलं पाहिजे असं नाहीये. बरोबर. अंजुषा, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. तुम्ही बोलत असताना आणि नाईट लाईफ बद्दल सांगत असताना राजू वाघमारे हसत होते. राजू वाघमारे दीर्घकाळ परदेशामध्ये होते, त्यामुळे त्यांना कदाचित परदेशातल्या सगळ्या आठवणी आठवल्या असतील. राजू वाघमारे, एक सांगा, पण हे सगळं म्हणजे एकीकडे उडता पंजाबची चर्चा असते, एवढा मोठा प्रश्न आहे आपल्याकडे, आणि त्याच वेळी नाईट लाईफ, हे जरा विसंगत आहे आणि याच्याबद्दल जरा वेगळ्या अंगाने चर्चा केली पाहिजे असं काही राजू वाघमारे वाटतं का? संजयजी, नक्कीच. कारण कसं आहे की नाईट लाईफ ज्यावेळी आपण चालू करतो असं म्हणतो, आता समजा न्यूयॉर्क, लंडन ही सगळी शहरं जरी बघितली, अमेरिकेतली सगळी बाकीची शहरं बघितली, लॉस एंजलिस सोडलं, तर असं काही जे आपल्याला वाटतंय की आता दिवसा सगळीकडे जसं चाललंय तसं रात्री सगळीकडे मुंबईत होणार, असा काही प्रकार होणार नाहीये. ज्या ठिकाणी एंटरटेनमेंटच्या पब्स किंवा बार्स किंवा रेस्टॉरंट्स आहेत, अशी ठिकाणं जिथे इंडस्ट्रीज आहेत, त्याच्या आजूबाजूचे खाण्याचे हॉटेल्स वगैरे, आणि जिथे पार्टी होतात तेच, या एरियाचा जर वापर जर सोडला तर सर्वसाधारणपणे मुंबईत जी स्थिती आहे आत्ताची,
ती स्थिती राहणार आहे आणि ती स्थिती न्यूयॉर्कमध्ये आहे. न्यूयॉर्कमध्ये तिथे नाईट लाईफ जरी असलं तरी ठराविक एरिया जर आपण सोडले तर तिथे दुसरीकडे ते नॉर्मल लाईफ आहे. राजू वाघमारे, आणि एकच रात्रीचे सेकंद मी सगळी तुम्हाला दुकानं वगैरे तोडतो, बंद एकच असतात. सेकंद मी तुम्हाला तोडतो. अमेरिकेहून औदुंबर गवळी आपल्यासोबत आहेत. तुम्ही न्यूयॉर्कचा उल्लेख केला, अमेरिकेतला नाईट लाईफचा उल्लेख केला. औदुंबर गवळी हे आपले प्रेक्षक आहेत. औदुंबर गवळी, तुमचं स्वागत या शो मध्ये. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हा, औदुंबर, तुम्ही अमेरिकेमध्ये छान एन्जॉय करत असाल, मजा करत असाल. अशीच मजा आता आम्ही इथेही करू इच्छित आहोत. मग इथे पूर्वी 11-12 वाजता हॉटेल्स आणि बाकी सगळं बंद व्हायचं, पण आता मात्र भारतात सुद्धा नाईट लाईफ सुरू होईल अशी एकूण शक्यता दिसते आहे. तुम्ही अमेरिकेतलं नाईट लाईफ बघता आहात, काय वाटतं भारतामध्ये हे किती शक्य आहे, किती आवश्यक आहे, किती जमणार आहे? आता माझ्या मते आपण नाईट लाईफ हे चांगलं पण आहे, वाईट पण आहे. आता एक गोष्ट बघायला पाहिजे की आपण नाईट लाईफ ऍक्सेप्ट करण्यासाठी तेवढं पोषक वातावरण आहे का तिथे. दुसरी गोष्ट असं होईल की आपण एकतर माणूस अंधाराला भीतो आणि अंधाराचीच भीती आपण मोडायचा प्रयत्न करतो इथं थोडक्यात. आणि डेफिनेटली हे जर नाईट लाईफ मध्ये क्राईम रेट वाढेल असं वाटतंय. महिला सुरक्षेचं काय, त्याच्यामध्ये एकतर विद्यार्थी दशा ज्यांना हे म्हणजे रात्रीचं जर उशीरपर्यंत त्यांना स्वातंत्र्य दिलं तर त्याच्यामुळं काय इम्पॅक्ट होऊ शकतो हेही बघितलं पाहिजे. कारण विद्यार्थी हे चंचल असतं आणि त्या वयामध्ये ज्या बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी करण्याच्या प्रयत्नामध्ये विद्यार्थी दशेत ते वाहत राहू नये ह्याची गोष्ट बघितली पाहिजे. दुसरी गोष्ट पोलीस यंत्रणेवरती किती त्राण येणार, म्हणजे त्याचा ताण येऊ शकतो. म्हणजे जे दिवसभर आहे तेच रात्रभर पण चालू राहणार. म्हणजे याच्यामध्ये मला जास्त तर सध्या आपण त्या गोष्टीसाठी आपण तयार नाहीत असं वाटतं मला, म्हणजे ऍट दिस मोमेंट. बरोबर. औदुंबर गवळी, तुमचा मुद्दा पोहोचला. तुम्ही आमच्या सोबत राहा. अवधूत वाघ अमेरिकेत गेलेला औदुंबर गवळी असं म्हणतो आहे की हे जरा भयानक आहे, आपण याला तयार आहोत का, बघितलं पाहिजे. तुमचा पक्ष संस्कारांच्या अनुषंगानं कायम बोलणारा पक्ष, हे खावं हे खाऊ नये हे सांगणारा पक्ष, ते करावं ते करू नये हे सांगणारा पक्ष. तुम्ही अशी भूमिका एवढी मोकळी ढाकळी कशी काय घेतली, ही अडचणीची आहे असं वाटत नाही का अवधूत वाघ? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सर्व स्तरावरचं इन्स्पेक्शन राज खतम करायचंय. मी तुम्हाला मुंबईमधल्या रात्री 4 वाजता सुद्धा अशा अनेक हॉटेलमध्ये घेऊन जाऊ शकतो की जिकडे परवानगी नसताना सुद्धा तुम्ही रात्रभर खाऊ शकता. तुम्हाला मी अशा ठिकाणी घेऊन जातो की जिकडे बार चालू असतात, डान्स बार चालू असतात. आणि हे सत्य आज नाही, ते हे गेल्या 25 वर्षापासून सत्य आहे. तर आता आपल्याला जर इन्स्पेक्शन राज चालू करायचं, एक उदाहरण देतो. पानाची टपरी असते ती 9 वाजता बंद होते, परंतु दारूची दुकानं 11 वाजेपर्यंत चालू असतात, लिगली चालू असतात. शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट मधला हा काही प्रॉब्लेम तर आहे नाही का? तुम्ही पहा, रात्री हॉटेल 10 वाजता बंद होतात, पण दारूची दुकानं FL2 FL3 ही रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतात. मला काय म्हणायचंय की तुम्ही एखाद्या गोष्टीला स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याचा मानसिक लगाम तर आपल्या हातामध्ये असतो. आता औदुंबरजींनी अतिशय चांगली गोष्ट सांगितली, त्यांनी विद्यार्थ्यांचं सांगितलं, पण हे जे विद्यार्थी आहेत ते आई वडिलांच्या ताब्यातच आहेत ना. आई वडिलांचा त्यांच्यावर कंट्रोल आहे की नाहीये? शेवटी आपल्या लहान 12 वर्षाच्या आणि 13 वर्षाच्या मुलाला आपण रात्री बाहेर पाठवायचं की नाही हे आई वडिलांनी ठरवायचं असतं. परंतु हा जो संपूर्ण जी इंडस्ट्री आहे, मी 12 आणि 13 वर्षाची मुलं म्हणतोय, हो 18 वर्षापर्यंत ती आपल्या आई वडिलांच्या अंडरच असतात. तर ही जी नाईट इंडस्ट्री आहे, ही नाईट इंडस्ट्री कोणासाठी? उद्योग वाढण्यासाठी, व्यापार वाढण्यासाठी, लोकांना अधिक अवधूत वाघ ऐका, तुम्ही नाईट लाईफ बद्दल जे बोलता आहात ना, म्हणजे उद्या बालभारतीमध्ये नाईट लाईफवर जर धडा आला तर तो कसा येईल, तसा धडा तुम्ही वाचून दाखवता आहात की छान म्हणजे धंदे येतात, उद्योग येतात, व्यवसाय येतात आणि मग रात्री लोक काम करतात. अहो, या सगळ्यामध्ये जे बाकीचे अडल्ट मुद्दे आहेत त्याची पण चर्चा केली पाहिजे ना. नीलम गोरे, अवधूत वाघ म्हणतायत एवढं सोपं केवळ हा उद्योग आहे, व्यवसाय आहे, एवढंच आहे का? बाकीचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं काय करायचं? आणि मुळामध्ये महिला बाहेर जातील वगैरे सगळं बरोबर आहे, रस्ते बदलले, पण घर बदलणार आहे का? म्हणजे रस्त्यावर महिला सुरक्षित आहेत का, कार्यालयामध्ये रात्री सुरक्षित आहेत का, हाही पुढचा मुद्दा आहे. मुळात ज्या घरातनं त्या येत आहेत तिथे त्या रात्री त्यांनी जाणं, अनेक मुद्दे आहेत. एवढ्या सहज सोप्या पद्धतीनं बालभारतीच्या धड्याप्रमाणे अवधूत वाघ सांगतायत, एवढं सोपं आहे का नीलम गोरे? काय म्हणणं आहे तुमचं? मला असं वाटतं की सुप्रशासनाच्या भूमिकेतून याच्याकडेही पाहायला पाहिजे. जेव्हा आस्थापनांना आपण परवानगी देतोय की 10 पेक्षा जास्त लोक असतील तर तुम्हाला 24/7 तुम्ही चालू ठेवू शकता, तर तिथे कचऱ्याचं काय करणार,
हॉटेल्स असतील तर. दुसरं डॉक्टर वाघमारे जे मगाशी म्हणाले होते, मुंबईसारख्या शहरात सुद्धा सर्व वस्त्यांमध्ये काही 24/7ची सर्व हॉटेल्स आणि यांना परवानगी द्यायची गरज नाही आहे. कशा प्रकारने त्याचं नियोजन करायचं हे ठरवणारे शेवटी आपण लोक आहोत. दुसरं असं की महिलांच्या सुरक्षिततेच्यासाठी जशी आस्थापनांची जबाबदारी आहे तसं तिला जर का रात्री नको असेल काम करणं तर त्याचासुद्धा आपल्याला सन्मान ठेवायला लागणार आहे. आणि म्हणून मी याच्याकडे आज सुरुवातीच्या काळात प्रयोग म्हणून पाहते आहे. आणि आदित्य ठाकरे यांनी मांडलेली संकल्पना व्यापक स्तरावर जेव्हा जातीये त्यावेळेला मुंबईबरोबरच दिल्लीत कसं असेल, चेन्नईत कसं असेल, प्रत्येक शहराचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे, नागपूरमध्ये कसं असेल. फक्त मला एक महत्त्वाचं त्याच्यात वाटतंय की उद्योगाभिमुख असण्याबरोबरच रात्रीच्या वेळेला जे लोक बाहेर पडत आहेत तर त्यांना दुसऱ्यांना त्रास द्यायचा अधिकार नाही आहे. हे पहा, आपण हायवे बांधले, द्रुतगती मार्ग बांधले तर लोक तिथे 200 किलोमीटरच्या स्पीडनी जाऊन अपघात करतात, लेन कटिंग करतात. आपण नाईट लाईफचा हेतू हा ठेवलेला आहे की ज्यांना रात्रीच्या वेळेला सुद्धा थोडी एका अर्थाने मोकळीक पाहिजे आहे, बाहेर जाण्यासाठी असेल, कामासाठी असेल, नोकरीसाठी असेल, त्याचा गैरवापर करून उद्या क्राईम वाढलेला एक्झॅक्टली. नीलम गोरे, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. या मुद्द्याला जोडून धनराज बंजारेंकडे मला यायचंय. त्यापूर्वी अवधूत वाघ मी तुमच्याकडे येतो. एक मला सांगा की मुळामध्ये रात्री दारू पिऊन ज्या प्रकारचे अपघात होतात, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकारच्या गोष्टी, मध्यंतरी कुठल्या त्या वकील महिलेने काही केलं, सलमान खाननं ज्या प्रकारचा उद्योग केला आणि त्यानंतर पनवेलमध्ये त्याचं नाईट लाईफ सुरू होतं, पुन्हा लगेच पार्टी केली त्यानं आणि तो तुमच्यासोबत पतंग उडवतोय. मुद्दा असा आहे की हे सगळं सुरू असेल तर अवधूत वाघ हे कुठे जाणार आहे? तुमच्याकडे मुळामध्ये बाकी तुम्ही बदल काहीच करत नाही. तुम्ही आकाशातनं अशा नवीन घोषणा करता, नवीन योजना आणता, चित्तथरारक काहीतरी नावं देता, पण प्रत्यक्ष ग्राउंड रिॲलिटी तीच आहे. अशा वेळी आकाशाला गवसणी घालणाऱ्या घोषणांनी देश बदलणार आहे का? मेरा देश बदल रहा है, अरे बदल रहा है, पण बाकीचे जे मुद्दे आहेत त्याचं काय करायचं अवधूत वाघ? याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत. काय म्हणणं आहे? नीलमताईंनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की शेवटी प्रत्येक गोष्ट हा प्रयोग असतो. एखादा कायदा केल्यानंतर तो कायदा काय शेवटची लकीर होत नाही. जर आपल्याला जर त्याच्यामधनं काही जर वाईट गोष्टी आढळल्या तर आपण चेंज करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट जो आहे इट इज टू बी इम्प्लिमेंटेड बाय लोकल सेल्फ बॉडीज. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं हे कर्तव्य आहे की शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट प्रमाणे लोकांना लायसन्स देणं. शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट मध्ये जी प्रावधानं असतात त्या प्रावधानाला सुटेबल अशा परमिशन देण्याचं काम लोकल सेल्फ बॉडी करते. म्हणजे नागपूर महानगरपालिकेने एखाद्या एरियामध्ये 24/7 परमिशन द्यायची की नाही हा नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा निर्णय असतो आणि मुंबई महानगरपालिकेचा वेगळा असतो. उदाहरणार्थ जर समजा आपल्याला जर कुलाब्यामध्ये बघायचंय की जिकडे सगळे परदेशी लोक तिकडे असतात, त्या परदेशी लोकांच्या सोयीसाठी जर आपल्याला कुलाब्यासारख्या एरियामध्ये 24/7 हॉटेल्स उघडी ठेवायची असतील तर तशा प्रकारची परवानगी एखाद्या पर्टिक्युलर एरियाला मुंबई महानगरपालिका देऊ शकते. पण दहिसरमध्ये म्हणा जर किंवा काजूरबागमध्ये म्हणा किंवा धारावीमध्ये म्हणा किंवा काही ठिकाणी जिकडे पर्यटक जात नाहीत तिकडे द्यायची गरज पण राहणार नाही. शेवटी ही गरजेप्रमाणे आणि रिक्वायरमेंट प्रमाणे आहे. हे जसं डिमांड अँड सप्लाय आहे त्याप्रमाणे डिमांड आणि सप्लाय होणार. इन्स्पेक्शन राज काढून टाकायचं आहे, लोकांना स्वातंत्र्य द्यायचं आहे. तुम्हाला जर एखादी इंडस्ट्री 24 तास चालू ठेवायची असेल तर विथिन द फ्रेमवर्क ऑफ लॉ तुम्ही चालू ठेवू शकता. ती कायद्याने तुम्हाला परवानगी दिली आहे. बरोबर. अवधूत वाघ, सगळे मुद्दे महत्वाचे आहेत, सगळे मुद्दे महत्वाचे आहेत, ते योग्य प्रकारे पोहोचले पण आहेत. धनराज बंजारी, अवधूत वाघ म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण इन्स्पेक्शन राज संपवण्याच्या नादामध्ये पोलिसी राज वेगळ्या प्रकारे वाढेल. कारण कोणाला परवानगी द्यायची, कोणाची रद्द करायची हा एक मुद्दा. दुसरं असं की याच्यामध्ये अनेक संस्था आहेत, म्हणजे केंद्राचा कायदा, राज्य हे करणार, लोकल बॉडीज बघणार, या समन्वयाचा अभाव किती असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे राज्यामध्ये समजा सरकार भाजप आणि शिवसेना पण त्यामध्ये आहे, पण हे शिवसेनेला जाणं एकदा माहिती नसतं, आणि महानगरपालिकेमध्ये शिवसेना आहे. ह्या दोघांचा जो गोंधळ होईल त्यातून जे मुद्दे आहेत या सगळ्याचं अंमलबजावणीच्या अनुषंगाने जे घडेल, आणि हे केवळ मुंबईपुरतं नाही आहे, बाकी शहरांमध्ये याच्यावर वाईट अवस्था आहे. कसं बघताय? नाही, अवस्था याच्याहून वाईट होणारच आहे. कारण हा जो सगळा ताण आहे ना, हा कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांवर प्रचंड ताण वाढणार आहे. आपण या सगळ्या चर्चेमध्ये एक मुख्य मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे की आपली मानसिकता कशी आहे भारतीय लोकांची, की जे दिवसा करता येत नाही ते रात्री करायचं. म्हणजे मग तो झिंगाट असो की गुन्हा असो,
या दोन्ही दृष्टीनं याचा एक सांघिक परिणाम असा होणार आहे. त्याचा सांगापांग विचार करून जर कायदा निर्माण केला असेल, त्याच्यावर स्टडी घेतला असेल, त्याचं संशोधन विश्लेषण झालं असेल, एखादी कमिटी नेमली असेल, तर हे सगळं स्तुत्य आहे. पण केवळ आज अमेरिकेला IT सेक्टरमध्ये फायदा होण्यासाठी या कायद्याचं निरूपण होत असेल असं पटकन, तर तो एक आक्षेपार्ह मुद्दा आहे असं मला म्हणायचं आहे. नाईट लाईफच्या मी अजिबात विरोधात नाही. आणि जाणा शेतकरी म्हणा किंवा आता राष्ट्रीय विजन आहे वगैरे असा पुळका सगळ्यांचा येतो. शेतकरी ज्या देशामध्ये आत्महत्याग्रस्त आहे, माझा एक खडा सवाल आहे सगळ्यांना की नाईट लाईफ त्या शेतकऱ्याला भरणी, पेरणी, सोंगणी, कापणी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे का हो शेतावर? त्या दृष्टीनं तुम्ही नाईट लाईफची संकल्पना विस्तारित करणार आहात भविष्यात की नाही? फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अवधूत वाघ, ज्या शेतकऱ्याचं नाईट लाईफ, अनेकदा शेतकरी रात्रभरच काम करत असतो, अशा वेळी जो शेतकरी रात्रभर शेतामध्ये राबणार आहे त्याला तिथे जवळ किमान पाणी किंवा बाकीच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, इलेक्ट्रिसिटी, हे सगळे वीज असेल, तिथपर्यंत पोहोचणार आहे का? अवधूत वाघ, याचाही विचार करावा लागणार आहे. काय म्हणणं आहे? हा विषय आपण कुठचाही विषय कुठच्या पण विषयाला जोडून जर चर्चा करायला गेलो तर शेतकऱ्यांची आत्महत्या अतिशय सेन्सिटिव्ह इश्यू आहे. पण त्याच्यावर आपण वेगळी चर्चा घेऊ. आज आपण फक्त आपल्या या रात्रीच्या इंडस्ट्रीबद्दलच आपण चर्चा करायची. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की आपण इंडिया आणि त्याबद्दल ठीक आहे, इंडिया आणि परंतु भारत अशी मला- तरी निर्माण करतो आहोत त्याच्या दिशेने. म्हणजे हा आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल बोलत नाही आहोत. म्हणूनच मला मगाशी राजू वाघमारे बोलता बोलले की रात्री 12 वाजता 1 वाजता कुठच्या तरी रेल्वे स्टेशनवर सेकंड शिफ्ट करून आलेला जो माणूस आहे त्याला एखाद्या गाडीवर वडापाव खायचा आहे तर ती सोय त्याची उपलब्ध होईल का? सर्वसामान्य लोकांना ही सोय उपलब्ध होईल का? असा विषय. परंतु त्याचबरोबर आपल्याला हेल्थ हॅझार्ड्स पण बघितले पाहिजेत. एखाद्या अनऑथराइज्ड गाडीवर जर एखादी चायनीज भेळ आपण खाल्ली आणि त्याच्यामुळे जर आपल्याला इन्फेक्शन झालं तर त्याला जबाबदार काय? तर त्याच्यामुळे स्वच्छता, टापटीप आणि नियोजन हे पण केलं पाहिजे. आता गंमत बघा अशी आहे की एके ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य लोकांना सवलत पण द्यायची असते आणि त्याचबरोबर त्या गोष्टी कायद्यामध्ये पण बसवायच्या असतात आणि हे कायद्यामध्ये बसवण्याचा हा प्रयत्न चालू आहे. याच्यामध्ये कोणी चालू करायचं नाही करायचं, रात्री बाहेर जायचं न जायचं याचं स्वतःचा लगाम प्रत्येकाच्या हातात आहे. माझ्या घरामधल्या स्त्रीला रात्रपाळीमध्ये पाठवायचं की नाही पाठवायचं हे माझ्यात आहे. परंतु जर अवेलेबिलिटीज नसेल, एखादा जर कायदाच नसेल, घरातली बाई जाणार. हो मी माझ्या घरामध्ये काय एक मिनिट माझ्या घरामध्ये मी माझ्या घरामध्ये बोललोय. माझ्या घरामध्ये काय करायचं हे मी ठरवतो, ते तुम्ही नका ठरवू. तुमच्या घरात तुमच्या बाईला स्वातंत्र्य नाही. तुमच्या घरात बाईला स्वातंत्र्य नाही. अवधूत वाघ त्यांचा प्रश्न असा आहे, मुद्दा फक्त ऐका, मुद्दा फक्त फार चांगला मुद्दा, त्याच्यात मला घेणं देणं नाही. फारच चांगला मुद्दा हा. तुमच्या घरात त्यांचं म्हणणं आहे मुद्दा फक्त वाघांचा नाही, वाघिणींचा पण आहे. आम्हाला डिसिजन हवं, आम्हाला बाहेर जायचंय की नाही. मला माझ्या नवऱ्याची परमिशन मला का? इफ आय हॅव टू डू अ जॉब, आय हॅव टू टेल हिम मला ही नोकरी करायची आहे, त्याची मी जाऊ का? मी कशाला जाऊ? ही परमिशन का? आता तुम्ही स्वतःहून म्हणालात की तुमच्या घरातल्या बाईला जायचं की नाही हे मी ठरवणार. म्हणजे तिला तुम्ही स्वातंत्र्य दिलंच नाहीये तिच्या विचारांचं. तिला जर डॉक्टर येते आणि तिला जर उद्या ऑपरेशनला जायचंय रात्री तर तुम्ही ठरवणार की जाऊ नको. अंजुषा अवधूत वाघांना उत्तर देऊ द्या. अंजुषा, हा अवधूत वाघ बोला. ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी व्यक्तिगत कधी घ्यायचं नसतं. मी एक उदाहरण देत होतो. आपल्या घरामध्ये जर माझी 12 वर्षाहून लहान मुलं आहेत तर त्यांना बाहेर पाठवायचं की नाही हा कुटुंबाचा विषय असतो आणि ऐकून घ्या ना. नाही मगाशी पण बोललो होतो, मला बोलू देत ना. तुमचं ऐकलं ना मी. आता माझं बोला तुमचं ऐकलं मी. आता माझ्या घरामधल्या एका स्त्रीला, माझ्या घरामधल्या म्हणजे नॉट नेसेसरीली मी, एका कुटुंबातल्या घरामधल्या एका स्त्रीला किंवा फॉर दॅट मॅटर एका पुरुषाला सुद्धा जर रात्री बाहेर जायचं असेल की नाही जायचं असेल त्याचा निर्णय ते कुटुंब घेतं. आता ह्या कुटुंबाने घेतलेला जो निर्णय आहे त्याला त्या कुटुंबाचं स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य, मर्यादित स्वातंत्र्य प्रत्येकाला असलं पाहिजे. अमर्यादित स्वातंत्र्य कोणालाच नसावं. तरच कुटुंब व्यवस्था चालते, नाही तर त्याला कुटुंब बनणार नाही. म्हणजे इथे कॉन्ट्राडिक्ट केलं जातंय की ज्या बायका रात्रीच्या मी बाहेर कुटुंब बोलतोय, जातात जी लोक कुटुंबामध्ये त्यांना कुटुंबाची परवानगी असते.
सो जेव्हा आपण म्हणतोय की नाईट लाईफ किंवा नाईट कल्चर, नाईट इंडस्ट्रीला जेव्हा आपण एक्सेप्ट केलंय किंवा सगळ्या त्याचा स्वीकार करताय, जिथे आपण म्हणतो की बायकांना सुद्धा आता रात्र आम्हाला मिळू द्या, अशा वेळेला हे बरोबर आहे का? आणि वी आर नॉट टॉकिंग जस्ट अबाउट एन्जॉयमेंट. बाई रात्री शिकवायला टीचर म्हणून पण बाहेर जाऊ शकते, ऑपरेशन करायला सुद्धा बाहेर जाऊ शकते, IT मध्ये सुद्धा जाऊ पण शकते, समजा call center एन्जॉयमेंट मध्ये करायला बाहेर बोललो. जायचं आहे आणि तरी त्याच्यात काय सुद्धा अडचण गुन्हा काय? नाही. आणि हे- जरी तिने म्हटलं की मला दिवसभर काम केलं, एक हाऊसवाईफ सुद्धा सांगते मी, एक हाऊसवाईफ सुद्धा दिवसभर घरात राबते, तिची जर इच्छा असेल की रात्री 11-12 वाजता 4 मैत्रिणींबरोबर ती बाहेर गेली, काय चुकलं तिचं? खरी महिलांचे हो प्रतिनिधी ना, म्हणजे आहे. अंजुषा काय खरं नाही. आता अवधूत वाघ आता आपलं अवघड आहे. अंजुषा चौगुले ज्या पद्धतीने मुद्दे मांडतायत, अवधूत वाघ बोला आपल्याला समारोप करायचा आहे. अवधूत वाघ बोला. नाही, माझा एक याच्यामधला एक कन्सेप्ट असा आहे की ज्यावेळी बाहेर ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या ऑपॉर्च्युनिटीज घ्यायच्या की नाही घ्यायच्या हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. इथं कोण कोणाला जबरदस्ती करत नाहीये. उदाहरणार्थ बाहेर एखादं नाईट लाईफ किंवा नाईट इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे कदाचित कोणाला त्रास होऊ शकतो. मगाशी कोणीतरी म्हटलं की रात्रीची एखाद्याला भीती वाटू शकते. भीती वाटू शकत असेल तर जाऊ नये. जर एखाद्याला सुरक्षिततेची भीती वाटत असेल, सरकार जास्तीत जास्त प्रयत्न करणार, पण तरी भीती वाटत असेल, बरोबर, जाऊ याच नये. याच जबरदस्ती नोटवर नाहीये सरकार की जास्तीत बाहेर जास्त night प्रयत्न life करणार पाहिजे, आहे. जा. आणि याच नोटवर अवधूत वाघ मी थांबतो. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची होती. पण नाईट लाईफ सुरू झाल्यानंतर काय घडेल याची चुणूक या कार्यक्रमातून दिसली. हे सगळे मुद्दे जे आहेत, हे सगळे मुद्दे नाईट लाईफच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सेलिब्रेशन करताना, बाकी सगळं करताना याचंही भान असायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला धोरणात्मक जी स्पष्टता आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि केवळ धोरण नाही, अंमलबजावणीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. असो रात्री 9 वाजलेले आहेत. नाईट लाईफवर नुसती चर्चा करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही मजा करा, मला काम करायचं आहे. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.